सर 17 मार्चला आपण बायोसेलेक्टचं हे आपण दिलं होतं मेडिसिन, बरोबर आहे? बरोबर. आणि आज आहे 25 मार्च, बरोबर आहे? आजचा तर डोस दिला नाही म्हणता तुम्ही, तर म्हणजे 6 दिवसाचा डोस देण्यात आलेला, बरोबर? तर 6 दिवसापूर्वी म्हणजे 17 मार्चला मी त्याचा व्हिडिओ केला होता. त्यांच्या हाताला जखमा होत्या, बरोबर आहे? आणि काय काय त्रास होता तुम्ही सांगा. आणि आता त्याच्यामध्ये आलेला रिझल्ट काय बाबांना? खाज येत होती त्याला, कंटिन्यू खाज येत होती आणि मुंग्या पण लागायच्या, है ना? मला तुम्ही सांगितलं होतं. मुंग्या लागत होत्या. तर आताच्या घडीमध्ये तुम्हाला काय त्याच्यामध्ये फरक जाणवला? जखम पूर्ण बरी झाली. जखम बरी झालेली, पूर्ण. ते तर आपण बघू. दुसरा आणखी काय फायदा झाला? झोप वगैरे चांगली येते? झोप चांगली येते. बरं. आणि मी तुम्हाला पर्सनल पण सांगितलं होतं की तुम्ही पण हे पाऊच घ्या म्हणून. तर तुम्ही किती पाऊच घेतले? मी 2 घेतले. सकाळ संध्याकाळ? नाही, सकाळी एक टाइम. एकच टाइम घेतला. तर काय जाणवलं फरक? झोप चांगली येते. चांगली झोप येते. म्हणजे तुमचं जी रेग्युलर जी झोप होती ती तुम्हाला म्हणजे डिस्टर्ब करायची, तर आता तुमचं फार 2-3 वाजेपर्यंत जागी राहिली. बरं. आता काल तुम्ही किती वाजता घेतला आणि किती वाजता झोप आली? सकाळी घेतलं मी, तुम्हाला बरोबर 9, 9:30, 10 रोज झोप आली. रात्री सकाळी 6 वाजेपर्यंत. वा वा वा. म्हणजे तुमची जी आपल्याला झोप पाहिजे ती पूर्ण झोप मिळाली. पूर्ण झोप. म्हणजे एकंदरीत हे आपण दिल्यापासून बाबाचे जखमा वगैरे बरं झाले. आपण आता बाबांच्या जखमा बघूया. बाबा दाखवा. त्याचा हे उजव्या हाताला होतं ना, बरोबर आहे? तोच. येस येस, बिलकुल एकदम क्लिअर झाला विषय तो. काहीच नाही आहे. म्हणजे ह्या 6 दिवसाचा आपला रिझल्ट आहे. आणि 2 नंबरच्या जागी पण काही जखमा होत्या, ते पण चालल्या काळ्या पडल्या. काळ्या पडलेल्या. अच्छा, म्हणजे भरत चाललेले ते, राईट. आणि दुसरा इथं कॅथरेटचं वगैरे काही तुम्ही लावलेलं होतं, त्याचं काही? कॅथेटर काढलं त्याचं. युरिन डायरेक्ट बाहेर नाही घ्यायची ना. त्यांचा प्रोस्टेटचा जो प्रॉब्लेम आहे त्याच्यामुळे. म्हणजे काही त्यालाही काही जाणवतं का आपल्याला? हे तर शुगरला तर रिझल्ट आलेलाच आहे, बरोबर? कॅथेटर 2 दिवस झाले कॅथेटर काढलेलं आहे. बरं. ठीक आहे, ठीक आहे. आता तर बरं, ठीक आहे सर. चला, थँक्यू.